वाघमारे, कशाला चिडचिड करताय आणि सगळं आत्तापासूनच कशाला ठरवताय? आयुष्यभर असंच राहू देणार आहे का मी तुम्हाला? सत्या, मला फक्त एवढं सांग, ही पट्टी किती दिवस माझ्या डोळ्यावर राहणार आहे? म्हणजे तशी मनाची तयारी करते आणि शांत बसते. हे बघा, ते काय सांगता येणार नाही, पण लवकरच काढतील. डॉक्टरांनी सांगितलं की तुमची डोळ्यांची जखम ना जरा नाजूक आहे, ती भरायला वेळ लागेल. पण डॉक्टर असं पण म्हणालेत की एकदा पट्टी काढली ना की सगळं स्पष्ट दिसायला लागेल तुम्हाला. एक मिनिट, असं कधी बोलले डॉक्टर? उगाच तुम्ही त्यांची समजूत काढायची म्हणून खोटी आशा दाखवू नका. हे बघा मॅडम, पट्टी ही जखम भरल्यावरच काढली जाईल आणि तुम्ही तुमच्या डोळ्यांनी काही बघू शकता की नाही हे पट्टी काढल्यावरच कळणार आहे. ओ मॅडम, अहो तुम्हाला काय बोलायचं काय नाही ते कळतंय का नाही? अहो तुम्ही नर्स आहे ना, मग तुम्ही पेशंटशी चांगलं वागलं पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे. तुम्ही त्यांचं मनोबल वाढवायचं काम केलं पाहिजे, त्यांचं खच्चीकरण करताय तुम्ही. सत्या, नको रागू त्यांना. बरोबरच बोललात. आधी खोटी आस दाखवून नंतर हिरमोड होण्यापेक्षा आत्ताच काय ते खरं कळलेलं बरं. निदान अंधाराशी मैत्री तरी करता येईल. काय? अहो काय पण कशाला बोलताय वाघमारे? मी असताना हा अंधार होऊन देणार आहे का तुमच्या आयुष्यात? हे बघा, तुम्ही फक्त आता एवढंच काम करा. तुमच्या मनाला सांगा की तुम्ही लवकरात लवकर बऱ्या होणार आहात. हा, तुम्ही सांगा मला, अजून किती दिवस आहे पट्टी माझ्या डोळ्यावर? ते नाही सांगता येणार, पण उद्या डॉक्टर येणार आहेत तुमच्या चेकअपसाठी. ते नक्कीच सांगू शकतील. थोडा धीर धरा. हा मम्मी, एवढ्या सगळ्या साड्या तर आहेत की तुमच्याकडं, आणि काय साड्या नाही करत